नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आजचा तुमचा दिवस खूप छान मस्त आनंदाचा जावो ही देवाच्या चरणी प्रार्थना. तर आता चैत्र महिना चालू आहे, तर आम्ही चैत्र महिन्यामध्ये दरवर्षीच गहिनीनाथांना नैवेद्य देत असतो. नैवेद्य म्हणजे आम्ही गोड भात बनवत असतो. तर आज गुरुवार आहे, तर मला बनवायचं आहे गोड भात. तर हे बघा, गोड भातासाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे. तर इथे मी घेतलेला आहे गूळ, हे तांदूळ पण घेतलेले आहे. तर आमच्याकडे म्हणजे 5 पासा घ्यायचे असतात. तर 5 पासा म्हणजे आमच्या सासूबाई घ्यायच्या, त्या पद्धतीनं आम्ही घेतो. कारण त्या म्हणायच्या की असं 5 पासे घ्यायचे, तर आम्ही अशा प्रमाणात घेतो. आणि इथे घेतलेले आहेत थोडेसे शेंगदाणे, खोबऱ्याचे असे छोटे छोटे काप करून घेतलेले आहे. आणि 2-3 वेलदोडे घेतलेले आहेत, कारण माझ्याकडं थोडीशीच पावडर होती. तर मी आता हे वेलदोडे फोडून घेणार आहे. आणि त्यासाठी थोडंसं घेतलेलं आहे गावठी तूप. तर देवाला आम्ही दर चैत्र महिन्यातच आम्ही गहिनीनाथांना नेत असतो. तर ते नाथातलेच एक आहेत. तर घेऊन जायचं आहे गोड भात. आणि जे आपले नवे गहू निघतात ना, त्या नवीन गव्हाचं पण पहिले आपण खाण्या अगोदर आम्ही नेत असतो देवाला. तर त्याचा पण मलिदा करायचा असतो. तर आज नवीन गव्हाचा पण मलिदा करायचा आहे. शायनिंग चुका खाली. तर गोड भात बनवण्यासाठी गावठीच तूप लागतं, कारण गावठी तुपाने स्वादही खूप छान येतो. आणि देवाला करायचं म्हटल्यावर गावठी तुपच चांगलं असतं. तर आम्ही नेहमीच त्यातच बनवतो. तर आधी लगेच टाकून घेणार आहे शेंगदाणे आपले थोडेसे लालसर झाले, त्यामध्ये लगेच टाकून घेणार आहे शेंगदाणे, खोबरं, बघा छान मस्त असं लालसर. आणि शेंगदाणे मस्त लालसर झालेले आहे. आता त्यामध्ये लगेच मी थोडंसं पाणी घालून घेणार आहे. तर आपल्याला 5 पाशांसाठी एवढा एक तांब्या पुरेसं होईल, तर टाकून घेते पाणी. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे गूळ. तर गूळही थोडासा मी बारीक करून घेते, म्हणजे आपला पटकन वितळेल गूळ. तर इथे घेतले आहेत ते वेलदोडे आपले कुटून, तर सगळे टाकून घेणार आहे. आणि आपल्या पाण्यालाही खूप उकळे आलेले आहे मस्त. तर आता मी याच्यामध्ये गूळ न टाकणार, आता गूळ नाही टाकणार, मी नंतर टाकणार आहे. आधी तांदूळ टाकून घेणार आहे, कारण आपला डायरेक्ट गूळ टाकला तर आपला भात शिजायला खूप वेळ जातो. तर त्यासाठी मी आधी निम्मा भात शिजून घेणार आहे. आणि दुसऱ्या शेगडीवर मी थोडंसं गूळ आणि पाणी गरम करून घेणार आहे. पूर्ण गूळ वितळून घेणार आहे, कारण एकदम गुळाचं पाणी केलं ना, गुळाच्या पाण्यामध्ये लवकर शिजत नाही आपला तांदूळ. तर इथं घेतलेला आहे ग्लासभर पाणी. आणि जेवढा गूळ घेतला होता तेवढा गूळ मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे, कारण आपला भातही गोड झाला पाहिजे. तर मी सगळा गूळ टाकून घेते. आणि इकडे गॅसवर लगेच गरम करून घेणार आहे. तर इथे मी ठेवलं आहे. आता आपण हे सगळं गूळ वितळून घेऊ, आणि तोपर्यंत आपला भातही अर्धा शिजेल. तर त्यावर एकदम कमी गॅसवर मी झाकण ठेवून घेते, म्हणजे कमी गॅसवर आणि वाफेवर खूप छान मस्त असा भात होतो. तर हे बघा 5 मिनिटं झालेले आहेत. तर माझा भात आहे किती छान मस्त असं शिजलेला आहे अर्धा. तर आता मला त्यामध्ये घालायचं आहे गुळाचं पाणी. आता मी इथे गुळाचंही पाणी करून घेतलेलं आहे. तर आता हे गुळाचं पाणी मी गाळूनच घेणार आहे, कारण आपल्या गुळामध्ये थोडीफार खराबी असली तर ते निघून जातं. तर जेवढा गुळ होता तेवढा पण वितळलेला आहे, तेवढं पाणी मी घालून घेणार आहे. परत वाफेवर आपल्याला परत असं झाकण ठेवून द्यायचं कमी गॅसवर.
हे बघा मस्त झालेला आहे भात, गोड भात माझा. पाणी पूर्ण गेलंय आपलं मिक्स होऊन गुळाचं पाणी, आणि छान असा शिजलेला पण आहे. तर आता गॅस बंद करून देते. बघा किती छान मस्त रेडी झालेला आहे, आणि वासही खूप छान मस्त सुटलेला आहे. तर आता लगेच करून घेणार आहे मी चपाती, कारण गुळाचाही मलिदा करायचा आहे. तर झाकण ठेवून घेते जरा वेळ. आता या दोघी जणी अजून येणार दम लागत आहे बाई आपल्याला पण म्हातारा माणसाने. असं आपल्या हाडातले कॅल्शियम संपत चालले. आमचं तर संपलीच आहे, तुम्हाला हाय अजून थोडेफार. नाही ना, आमचे गेले संपले का विषय नाही राहिला. नाही तर इकडं पाण्याला येतो का आम्ही. हा बुक काढून घे बाबा, खंडे वाजायची बुक काढून घ्या. बोर नाही दिले, बोर आहे का या दिवसात. अरे कोणतं नाही खायला पुढे ये ना. फार दम लागला बाई मला. फार आज मी लयच आज धाव 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 हे लय धाव धाव केलंय. फार उशीरच तेवढा झालता ना, नुसतं पळू 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 सावरलं. डोळे साडी आम्हाला घेतलं का थोडं साडं पत्रात घ्या, काही